आपा न करी जेणे आईचे होय जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाण दर्शनम. किंवा मदालसा माताचं प्रकरण वाचा. हो तो दुर्गंधी कशी, आईचा गर्भ कसा, जन्माचं दुःख कसं, याकरता जन्माचं दुःख विसरू नका. कसं आठवा, ज्ञानोबराने तेही सांगितलंय. डोळा हरण विरे खाई कोत न जिरे. आपण बसलेले आहे, जोरात वारा आला आणि मातीचे कण आपल्या डोळ्यात जर गेला, खडा गेला एखाद्या मातीचा, तर आपण बोलतो नाही अजून काला झाल्याशिवाय काढायचा. बरोबर, डोळ्यात खडा गेल्यावर आपण काला झाल्याशिवाय काढणार नाही का. तो आपल्याला क्षणभर सुद्धा निवांत बसू देणार नाही. सारखी आठवण करेल ना, तसं आपण जन्माचं दुःख कायम आठवा. तसं आठवा की फार या जन्मात चुकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चुकवणी जन्म दाखवी आपण जन्म चुकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जन्म दुःख विसरू नका. दुसरा मुद्दा, मरणाचं दुःख विसरू नका. का तो बात को मत भूल जो चाहा निज कल्याण नारायण एक मौत को तुझे श्री भगवान. मरणाला विसरू नका. लक्षात ठेवा, जो मरणाला विसरला त्याच्याकडून पाप होतं. विठ्ठल विठ्ठल. मरायचंय, मला मरायचंय हा विचार ठेवला तर माणूस कधीच वाईट वागणार नाही, कधी दुर्गुणाने राहणार नाही, कधी पाप करणार नाही. फक्त मरण डोळ्यासमोर ठेवा. दुसरा नंबर आहे, माणसाने मरण विसरू नका, जन्म दुःख मृत्यू दुःख विसरू नका. तिसरं आहे, माणसाने उपकार विसरू नका. कोणी घोटभर पाणी पाजलं असेल ना, मरेपर्यंत त्याची जाणीव ठेवा. आपली वैदिक धर्म संस्कृती, सनातन हिंदू संस्कृती उपकार करणाराची आहे, उपकार विसरणाराची नाही. कृतज्ञ होण्याची नाहीये, कृतज्ञता व्यक्त करण्याची आपली संस्कृती आहे. याकरता आपण विसरू नका, उपकार विसरू नका. आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे सध्याची? 140 कोटी. शेजारी बाजूला असेल अमेरिका, त्या अमेरिकेची लोकसंख्या किती आहे? 30-35 कोटी. 35 कोटी धरा, चला काय हरकत मागे पुढे. 35 कोटी लोकसंख्या असलेला देश अख्ख्या जगाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो, महासत्ता टॅरिफ लावण्याचा प्रयत्न करतोय. आपले 140 कोटी आहे आणि त्यांचे फक्त 35 कोटी आहे. फक्त 35 कोटी. 150 वर्षापूर्वी असं बोलतात की अमेरिकेमध्ये एका व्यक्तीला पैशाची गरज पडली, त्याने श्रीमंत व्यक्तीचा आणि मागणी केली, अरे बाबा मला पैशाची मदत कर. श्रीमंताने $5 त्याला 150 वर्षापूर्वी मदत केली. $5 घेतले, याचं काम झालं आणि काम झाल्यानंतर त्यांनी ज्याचे दिले त्याचे परत केले पाहिजे म्हणून ते घेऊन गेला. अहो वेळ प्रसंगी तुम्ही धावून आलात, हे $5 तुम्ही घ्या, तुमचे घ्या. त्याने सांगितलं मला देऊ नको, तुझ्याकडे ठेवू नको. का? तुला तशी गरज पडली तेव्हा मी धावून आलो, तशी कुणाला गरज पडेल, अडचण येईल तेव्हा हे पैसे त्याला दे, तुझ्याकडे ठेवू नको, त्याला दे. त्याला हे सांग की तुला दुसरी कोणाला गरज पडेल त्याला हे दे. असं करत करत 30-35 कोटी लोकांच्या हातातून ते $5 गेले. तो देश आज महासत्ता बनला. विठ्ठल विठ्ठल. यापेक्षा आपली सनातन हिंदू संस्कृती तर सर्व जगाने अग्रेसित करावी, सर्व जगाने त्याचा स्वीकार केलेला आहे. अशी उपकार करण्याची संस्कृती आपल्याला संतांनी उपकार शिकवले आहे. त्याचा उपकार कधी विसरू नका. महाभारतातला प्रसंग आहे. पांडवांनी राजसू यज्ञ केला आणि लाखो लोक एका पंक्तीला जीवन करायचे. पत्रावळी उचलण्याचं काम भगवान कृष्ण परमात्मा करायचे. पत्रावळी टाकल्यानंतर त्या पत्रावळीवर एक शीत भाताचा आणि खाल्ला एका पोपटाने, शुकाने शीत खाल्ला. किती? एक भाताचा दाना खाल्ला. त्या भाताच्या शीताचे उपकार फेडण्यासाठी त्याच शुकाने या पांडवांच्या पुढे परंपरेमध्ये राजा परीक्षिताला शाप लागला, तक्षक सर्प चावून 7 दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. न सांगता ते शुकाचार्य आले आणि 7 दिवसात भागवत कथा सांगून राजा परीक्षिताचा उद्धार केला. श्रवणी परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली. तया का? एका भाताच्या शीताचे उपकार, उष्ट्या पत्रावळीच्या भाताच्या शीताचे उपकार फेडण्यासाठी न सांगता आले आणि भागवत कथा सांगितली. उपकार करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीची आहे, म्हणून उपकार विसरू नका. तिसरा मुद्दा आहे, उपकार कधीच विसरू नका. चौथा मुद्दा, माणसाने संतांना विसरू नका. माणूस माणसामध्ये माणसासारखा बसतो ना, ते फक्त संतांच्या विचारामुळे. कारण मोठा मासा लहान मासाला खातो, तसं बडी आबळा ते खाय. ज्ञानोबराय सांगता, बलवानाने निर्बलाचा ग्रास केला असता, श्रीमंतांनी गरीबाचा ग्रास केला असता, पण तरीही माणसं माणसाची माणसासारखं वागतात. सर्व काही येऊ नये त्याचं कारण संतांचे विचार आपल्या अंतःकरणात रूढ झालेले बसलेले. म्हणून संतांना विसरू नका. तुका म्हणे राही आठवण चित्ती, ऐसे कृपा संती केली तुम्ही. आणि 5वा मुद्दा आहे. पहिला मुद्दा, माणसाने जन्म दुःख विसरू नका, मृत्यू दुःख विसरू नका, उपकार विसरू नका आणि संतांना विसरू नका. 5वा मुद्दा आहे, देवाला विसरू नका. म्हणून तुकोबरा देवाकडे मागणी करता, देवा तुझा विसर न व्हावा. देवा हेच मला दान द्या की तुझा मला विसर होऊ देऊ नको. बरं देवा, तुकोबराने सांगितलं का? हो तुकोबराया, समजा माझा विसर होऊ द्यायचा नाही, पण तुमच्या पूर्ण जीवनामध्ये फावल्या वेळात काय करणार? तुकोबरा अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगू लागला.